आहे का आतमध्ये? नाही गेली, फिरायला गेली बाहेर. रात्रीची बसते इथं मस्त. आणि इथे लिंबीवरती ना मधमाशाचं पोळं आहे. बाहेर कसंच आहे हे बघा. चला आईने चहा बनवले, चहा पियाला जाऊया. मस्त कोरी चहा, गावाकडची कोरी चहा भारी. ही बघा मस्त कोरी चहा पियाल्या. भारी मस्त. सकाळ सकाळ चहा पिण्याची मजाच वेगळी असते. सकाळचा फेरफटका आहे. गावच्या पाण्यामध्येच चव भारी असते. गावचं पाणी ना जड असतं. एक तांबे प्यायला ना तरी पोट भरतं. मुंबईचं पाणी किती पण प्यायलं ना वाटतच नाही प्यायल्यासारखं. आणि आईने ना फणसाचे पारे आणलेत भाजीसाठी. हे बघा 2 पारे आहेत, 2. हा बारका आहे भरपूर. आणि गावच्या फणसाला चव ना वेगळीच असते, जबरदस्त. हे पाठीमागे काकाचं घर आहे. आणि वरती आमची गावची टाकी आहे, दिसणार नाही ते वरती आहे. शिरंबी गावची पाण्याची टाकी. तर नेटवर्क साठी तिथेच वरती जावं लागतं. नेटवर्क येतं, नाहीतर मग फाळला जावं लागतं. फाळला कसं टावर वगैरे आहे तिथे, आयडियाचा, वडाफोन, जिओ. तर ॲक्च्युली असं आहे. तर आता बघू, मंगळवार पण आज. तर शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करायचे. मोठे व्हिडिओ मुंबईला गेल्यावरतीच अपलोड होतील, कारण तिकडे गावाला एवढं नेटवर्क पण नाही चालत. आणि मला दिवसाला, माझं वडाफोनचं सिम आहे तर दिवसाला 1.5 GB असते MB. तर मोठे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी भरपूर MB लागते. तर थोडे व्हिडिओ लेट येतील, तर तुम्ही समजून घ्या. आणि सकाळचे वाजलेत किती आता? 8:40 झालेत. जे काय गावचं सकाळचं मी दाखवणार आहे. चला मग थोडंफार दाखवूया आपण. भरपूर बडबड झाली. थेट सकाळ सकाळ तुमचं कोकणातून स्वागत आहे. तर इथे एक चिमणीने घरटं बांधलंय. तर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे छोट्या चिमणीने घरटं बांधले. ते लिंबीच्या झाडावरती बांधले. अशी छोटे लिंब लागलेत. हे बघा, त्याला हात न लावायचं, नाहीतर चिमणी बसत नाही. हे घरट आहे. इथे चिमणी आहे का आतमध्ये? नाही गेली, फिरायला गेली बाहेर. रात्रीची बसते इथं मस्त. बांधलं नाही. हे बांधण्यासाठी 2-3 महिने लागले असतील. आणि इथे लिंबीवरती ना मधमाशाचं पोळं आहे. बाहेर कसंच आहे हे बघा, काकाच्या लिंबीवरती. इकडे मस्त फणस वगैरे लागलेत. हे माझं घर. सकाळचा असा आहे फेरफटका. आणि इकडे मस्त चिमणीने घरटा बांधले. हे बघा, ही चिमणी ओरडते ना, तिच्याच ओरडते. त्या मधमाशाचं पोलं बांधलंय ना, अरे जबरदस्त. चावल मग सुचतात. जिथं चावल ना तिथं मग सूज येते. सांभाळून काढताना ना आग वगैरे लावावं लागते, गवत वगैरे जाळून खाली. ते मग मधमाशी ना उठून जातात. नंतर मग ते पोल्या काढायचं. ते आणल्या मग चावत नाही. पण या कोंबडी कोणाची रे? हा कोंबडा बघा. हे आमचं पाठचं परसाव नाही. इकडे चिकूचं झाड आहे, इकडे केली आहेत. केली काय वांदर ठेवत नाही, वांदर पूर्ण खाऊन टाकतात. इकडे आहे सुपारीचं झाड आहे, तशी 3. हे थोडंफार सुकलंय. असं हे छोटंसं आमचं परसाव नाही. मस्तपैकी सकाळच्या नेहरीमध्ये तांदळाची भाकरी बनवली. आणि इकडे आहे एक आरबन. आणि मस्त छोटे पीस कापून घेतलेत. आणि तिखट आणि मीठ भारी. आणि इकडे मच्छी. या सकाळचा नाश्ता करायला.